नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टिक्कर मराठी या युट्यूब चॅनलवर मी उमेश सर तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. एसएससी जीडी 2023-24 ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपण एक सिरीज चालू केलेली आहे. अंकगणित मी शिकवतो अंकगणित, त्यामधलं आपलं 7वं लेक्चर चालू आहे. दररोज संध्याकाळी 5 वाजता आपलं लेक्चर असतं. एसएससी जीडी ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपण खास एक नवीन युट्यूब चॅनल चालू केलेलं आहे, टिक्कर मराठी एसएससी एक्झाम. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायचंय. आपल्या इथं एकदम खतरनाक कडक प्रश्न होतात. ज्याप्रमाणे एसएससी ला प्रश्न येतात त्याचप्रमाणे आपण प्रश्न घेऊन येतो. कळलं? एसएससी जी टिक्कर मराठी एसएससी एक्झाम हे आपल्या चॅनलचं नाव आहे. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचे, जास्तीत जास्त शेअर करायचे आणि जर व्हिडिओ आवडला तरच लाईक करायचे. कळलं? एसएससी जीडी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 23-24 अतिशय महत्वाचं लेक्चर असणार आहे आपलं, दररोज संध्याकाळी 5 वाजता. आणि त्याचबरोबर तुम्ही टिक्कर मराठीचा ऍप डाउनलोड नसेल केला तर करून टाकायचा आहे. त्यामध्ये फायदाच फायदा आहे तुमचा. काय फायदा आहे? सगळ्यात महत्वाचा फायदा आहे की तुम्हाला जे पण आपले युट्यूबचे लेक्चर होतात त्या सर्वांची पीडीएफ तुम्हाला अगदी फ्री मध्ये भेटते. कळलं? इथे बघा, आपला टिक्कर मराठी ऍप डाउनलोड केल्यानंतर असे ऑप्शन येतात. फ्री मध्ये कोर्स आहेत तेही तुम्ही बघू शकता. फ्री मध्ये पीडीएफ आहे. या ऑप्शन मध्ये तुम्हाला सगळे युट्यूबचे आपले जे पण लेक्चर होतात त्या सर्वांची पीडीएफ तुम्हाला भेटून जाते. मग गणित असो, बुद्धिमत्ता असो, व्याकरण असो, मराठी व्याकरण जीके असो, सगळ्यांची पीडीएफ तुम्हाला भेटून जाईल. कळलं? आणि फ्री मध्ये कोर्स आहेत तेही तुम्ही बघू शकता. आणि त्यानंतर आवडलंच तुम्हाला, वाटलं एखादा कोर्स घ्यायचा आहे विकत, एखादी बॅच करायची आहे, तेही करू शकता तिथूनच परचेस करून. जे पण ऑफर असेल ते तुम्हाला भेटून जातील. काही अडचण आली त्यामध्ये तर आपल्या ऑफिसचा नंबर आहे, पाहिजे तर लिहून घ्या नंबर. काही अडचण असली आपल्या ऑफिस नंबरला कॉल करायचा आणि विचारायचं 8233007373 या नंबरला कॉल करायचा. काय अडचण असली बिनधास्त विचारा, सगळी मदत केली जाईल. समजलं सगळ्यांना? चला पुढे बघूया. आणि एसएससी जीडी ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खास आपलं बुद्धिमत्ताचं ई बुक आहे. तेही ई बुक तुम्हाला इथेच भेटेल, टिक्कर मराठी ऍपवर तुम्ही परचेस करू शकता तिथं. कळलं? खास एसएससी जीडी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ई बुक बुद्धिमत्ता ह्या विषयाचं. ठीक आहे, समजलं इथपर्यंत? चला, तोपर्यंत लिंक शेअर केली असेलच तुम्ही, नसेल केली पटकन शेअर करा. नंतर आपण प्रश्नांना सुरुवात करूया. कळलं? बघा, 1 मिनिट देतो, पटापट लिंक शेअर करायचे सगळ्यांना. जे पण तुमचे एसएससी जीडी करणाऱ्या विद्यार्थी मित्र असतील, मैत्रीण असतील, त्या सगळ्यांना शेअर करायचे. कळलं? जेणेकरून तुमचा फायदा होतोय त्यांचाही फायदा होईल नक्कीच. आणि एकदा जो माझा लेक्चर बघणार तो परत आल्याशिवाय राहणारच नाही, त्याला आवडणारच 100%. आपल्या गणिताची लेवल पण खतरनाक असते, शिकवण्याची पद्धत जबरदस्त असते आणि डोक्यात एकदम कडक फिट बसून जातं. त्यामुळे एकदा आलेला आपला विद्यार्थी आहे तो परत जाणार नाही कुठेच, गॅरंटेड. कळलं? चला, लिंक शेअर केली असेल, आले असेल विद्यार्थी. नसेल आले तर पुढच्या वेळेस आठवणीने सांगा त्यांना. टिक्कर मराठीने नवीन चॅनल चालू केलं एसएससी जीडीच्या विद्यार्थ्यांसाठी, टिक्कर मराठी एसएससी एक्झाम. एकदा नक्की भेट देऊन बघा. कळलं? चला, जास्त वेळ न घालवता आपण प्रश्नांना सुरुवात करूया. पहिला प्रश्न बघा, एका वस्तूची छापील किंमत 600 रुपये आहे. छापील किमतीवर 20% सूट दिल्यानंतर दुकानदाराला 48 रुपये नफा होतो, तर शेकडा नफा किती? इथं तुम्हाला शेकडा नफा विचारलं. सगळ्यात पहिलं महत्वाची गोष्ट, सूट ही छापील किमतीवर दिली जाते आणि शेकडा नफा किंवा तोटा नेहमी खरेदी किमतीवर होतो. 2 महत्वाचे कन्सेप्ट क्लिअर? चला, आता गणित सोडवायचा कोणतंही सूत्र न वापरता. पहिलं 600 रुपये छापील किंमत आहे, त्याच्यावर 20% सूट दिली म्हणजे किती रुपये सूट दिली? 600 चे 20% काढले, किती आले? 2 शून्य कट, 6 दुने 12, 120. आता ही सूट दिलेली आहे. सूट दिलेली रक्कम काय होते? वजा होते, डिस्काउंट.
तुम्हाला सांगितलं 10% डिस्काउंट, 20% डिस्काउंट, तर तुम्ही ते पैसे एक्स्ट्रा देता का? नाही, कमी करता ना. 100 रुपयाची वस्तू असेल ते म्हणणार काय डिस्काउंट नाही का? 5%, 10% ते काय करतात? कमी करतात. मग किंमत होती 600 रुपये, 20% डिस्काउंट म्हणजे 120 रुपये कमी झाले. किती झाली आता ती? 10तून 2 गेले 8, एक हातचा. 6तून 2 गेले 4. किती रुपयाला विकली ती? 840 रुपयाला विकली. ही तिची खरेदी किंमत नाही आहे, विक्री किंमत आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं शेकडा नफा किंवा तोटा खरेदी किमतीवर होतो. 480 ला त्याने जेव्हा विकली त्यावेळेस त्याला काय झालंय? 48 रुपये नफा झालाय. मग 480 मधून 48 रुपये गेले, राहिले किती? 10तून 8 गेले 2 उरले, एक हातचा. 8तून 5 गेले 3 उरले, 404. 432 रुपये ही असणार त्याची खरेदी किंमत. कळलं? 432 रुपयाची वस्तू त्याने 480 रुपयाला विकली, तेव्हाच त्याला 48 रुपये नफा झालाय. मग खरेदी किंमत नेहमी किती असते? 100%. खरेदी किंमत किती असते नेहमी? 100%. मग 432 बरोबर 100, तर जो पण नफा झालाय तो बरोबर किती टक्के? तिरकस गुणाकार करायचा आहे. काय करणार गुणाकार? 48 गुणिले 100 भागिले 432. भाग द्यायचा आता. कळलं? कोणत्या संख्येने भाग जाईल? सगळ्यात पहिले 4 ने देतोय, 4 ने भाग देऊन टाका. 4 ने जातो भाग, 4 एके 4, 4 दुने 8, 4 एके 4, 3 ला भाग जात नाही 0, 4 8 32. कळलं? आता परत बघा कशाने भाग जातोय? परत 4 ने भाग जातोय, 4 ने द्या. 4 त्रिक 12, 4 दुने 8, 2 उरले, 4 7 28. किती झाले आता? 3 गुणिले 100, 300 भागिले किती आहेत? 27. भाग जातोय, परत देऊन टाका. 3 एके 3, किती उरले? 100. 3 9 27. काय राहिले शेवटी? 100/9. 100 ला 9 ने भाग दिला, किती येणार? 9 एके 9, एक उरला, 10 झाले. 9 एके 9, एक उरला, 0 घेतला, पॉईंट दिला. 9 एके 9, 9 एके 9, म्हणजे नफा किती असणार आहे? 11.11%. समजलं? तुम्हाला वाटलं असेल सर एवढं सगळं काढायचं का? आता तुमच्यासाठी मी स्टेप बाय स्टेप सांगितलं. शॉर्टकट मध्ये तुम्हाला सांगितलं असतं 600 चे 20% काढले, 120 मायनस केले, किती आले? 480. पण त्याच्यातून तुम्हाला नफा हा वजा करावाच लागणार. कळलं? तेव्हाच खरेदी किंमत कळणार. नफा वजा केला, किती आले? 432. 432 ही 100%, तर 48 बरोबर किती? जसा भाग तुम्हाला पटापट देता येईल, जसे पाड्यापाठ असतील तसा पटपट पटपट उत्तर येईल. कळलं? किती येणार उत्तर? 11.11%. समजलं सगळ्यांना? क्लिअर? सूत्र वापरलं कोणतं? कोणतंच नाही. क्लिअर कन्सेप्ट? चला पुढचा प्रश्न बघा. एक वस्तूची खरेदी किंमत आणि विक्री किंमत अनुक्रमे 1850 आणि 1480 रुपये आहे, तर त्याला शेकडा तोटा किती? तर शेकडा तोटा किती? आता बघा सगळ्यात पहिलं काय सांगितलं? खरेदी किंमत. मग वस्तूची खरेदी किंमत किती आहे? 1850 रुपये. नंतर काय सांगितलं? विक्री किंमत. विक्री किंमत किती आहे? 1480 रुपये. 1850 रुपयाची वस्तू 1480 रुपयाला विकली, तर काय होतं इथं? तोटा होणारच. 1850 ची वस्तू 1480 ला विकली, तोटा होणार. किती रुपये तोटा झालाय? 0तून 0, 15तून 8 गेले, 7 उरले, एक हातचा. 8तून 5 गेले, 3 उरले, 370 रुपये. काय झालाय? हा तोटा झालाय. हा झाला निव्वळ तोटा. तुम्हाला शेकड्यामध्ये काढायचा असेल, खरेदी किंमत नेहमी असते 100%. खरेदी किंमत 1850 बरोबर 100, तर तोटा किती झालाय? 370 बरोबर किती? तिरकाच गुणाकार करा, उत्तर भेटून जाईल. काय होणार गुणाकार? 370 गुणिले 100 भागिले 1850. काय करायचंय? 0 गेला 0 गेला, भाग द्यायचा आहे. आता इथं 5 आहे, 100 आहे, 5 ने भाग जाईल, 5 ने द्या. 5 त्रिक 15, 3 उरले, 5 7 35, 5 दुने 10, 0.
37 ला 37 गेले, 37 एके 37, 37 एके 37, काय राहिले फक्त 20. म्हणजे इथं काय झालं असणार आहे, 20% तोटा. काय झालं इथं, 20% तोटा. समजलं? खरेदी किंमत पेक्षा विक्री किंमत कमी असेल तर नेहमी तोटा होणार. किती रुपये कमी आहेत, 370 रुपये कमी मिळाले, किती टक्के, जी खरेदी किंमत आहे ती नेहमी 100%. जेवढाही नफा झाला असेल तोटा झाला असेल तो नंतर आपल्याला काढता येतो. समजलं सगळ्यांना? सेम एकाच पद्धतीने आपण सगळ्या प्रकारचे गणित सोडू शकतो. कळले? चला, समजलं असेल लाईक नक्की करा, शेअर मात्र करायचंय. कळलं? पुढचा प्रश्न बघा. एका खुर्चीची किंमत 2000 रुपये आहे. दुकानदार त्यावर अनुक्रमे 10% व 15% सूट देतो. तर त्यावर एकूण किती टक्के सूट देतो? 10% देतो पहिल्यांदा, त्यानंतर जी पण किंमत राहिली त्याच्यावर 15% देतो. तर एकूण किती टक्के सूट देतो? भरपूर जण काय करतात, 10, 15, 25 पहिला ऑप्शन आहे लगेच टिक करून येतात आणि चुकून जातात. बघा, अशा प्रकारच्या गणितावर जी पण रक्कम दिलेली आहे काढत नका बसू, वेळ जाईल. ही रक्कम नेहमी किती मानायची, 100. किती मानायची, 100. कळलं? काय झाले बघा, पहिले 10% सूट दिली, 100 मधून 10% गेले, किती राहिले, 90%. त्याच्यावर जे राहिलेले आहेत त्याच्यानंतर परत त्यांनी सूट दिली 15%. मग 90 चे 15% काढा आणि वजा करा, 1 शून्य गेला, 1 शून्य गेला, 15 9 135, छेद किती आहे, 10, किती आलं, 13.5. पहिली सूट दिली त्यांनी 10%, नंतरची सूट दिली किती, 13.5%. एकूण किती सूट दिली, 23.5%. 25 नाही, किती दिली, 23.5 किंवा 23.50%. समजलं का? समजलं? एकूण सूट म्हटलं तर किती दिली त्यांनी, 23.50, 23.5. कळले सगळ्यांना? कळलं का? चला, पुढचा प्रश्न बघा. एका शाळेमध्ये 18 विद्यार्थी आहेत, त्यापैकी 45 किलो वजनाचा एक विद्यार्थी बाहेर गेला आणि एक नवीन विद्यार्थी आल्याने सरासरी 3.5 किलोने वाढली. तर त्या नवीन विद्यार्थ्याचे वजन किती? त्या नवीन विद्यार्थ्याचे वजन किती? ऑप्शन बघा, 180, 90, 48.5 आणि 108. आता इथं म्हणणार 18 विद्यार्थी आहेत पण त्यांचं एकूण वजन किती, सरासरी वजन किती दिलेलं नाही. एक जण गेलाय, एक जण आलाय, काय कळणार आहे? कळलं? तर अशा गणितांमध्ये काय करायचं, सरासरी आपल्या मनाने मानायची. 10 म्हणा, 15 म्हणा, 20 घ्या, 100 घ्या, किती घ्या. विद्यार्थी किती आहेत, एकूण 18, मी सरासरी मांडली 10. माझ्या मनावर, आपल्या मनावर किती मानायचे, 10 घ्या, 15 घ्या, 20 घ्या, काही फरक पडत नाही. 100 घेतलं तरी पण 10 घेतली सरासरी. आता 18 विद्यार्थ्यांचं एकूण वजन किती झालं, 180. काय सांगितलं, एक 45 किलो वजनाचा विद्यार्थी गेला, 45 किलो वजनाचा विद्यार्थी गेला, तर 9 विद्यार्थ्यांचं एकूण वजन किती राहिलं, 10 तून 5 गेले 5, 1 हातचा, 18 तून 5 गेले 13, 135 किलो. किती राहिलं, 9 विद्यार्थ्यांचं वजन. एक गेला पण दुसरा नवीन आला परत, 18 होते, एक गेला 17 झाले, 9 नाही इथं, किती आहे, 17 विद्यार्थ्यांचे. 18 होते, एक जण गेला, हे 135 आहे, 17 विद्यार्थ्यांचं एकूण वजन. पण एक गेला, परत एक आला नवीन, परत विद्यार्थी किती झाले, एकूण 18. त्यांनी काय सांगितलंय, जी सरासरी होती ना ती 3.5 ने काय झालेली आहे, इथं वाढलेली आहे. पहिले आपण मांडलेली 10, मग 3.5 ने वाढली, म्हणजेच किती झाली असणार ती, 13.5. मग 18 गुणिले 13.5 गुणाकार करा, 18 पंचे 90, 18 त्रिक 54, 60 आणि 3 63, 6 चे 18 एके 18 आणि 7 24, एक घर सोडून पॉइंट, म्हणजे किती झाले, 243. हे परत ह्याच्यात असणार 18 विद्यार्थी. आता ह्या 18 विद्यार्थीमध्ये पहिलेचे 17 आहेच, पण नवीन आलेल्या विद्यार्थ्याचं पण आहे,
मग पहिलेचे 17 विद्यार्थी होते त्यांचं वजन किती? 135. मग 243 मधून जर पहिल्या 135 हे 17 विद्यार्थ्यांचं वय वजा केलं तर तुम्हाला त्या नवीन विद्यार्थ्याचं वय भेटणार. 243 मधून 135 गेले, किती उरले? 108. ऑप्शन नंबर 4. समजलं काय केलंय? पहिले जुना विद्यार्थी गेला, एक विद्यार्थी गेला, तर राहिले किती? 17 विद्यार्थी. आता इथे 17चे परत 18 कसे झाले? नवीन एक विद्यार्थी आला, 17 होतेच जुने, नवीन एक आल्यामुळे 18 झाले. आता ह्या एकूण विद्यार्थ्यांचं आपण वजन काढलं, सरासरी वाढली होती म्हणून इथं प्लस केलं, कमी झाले असते तर मायनस केलं असतं. एकूण वजन किती आलं? 243. आता या 243 मध्ये ह्या 17 विद्यार्थ्यांचं पण वजन आहे आणि त्या नवीन आलेल्या विद्यार्थ्याचं पण वजन आहे. मग काय केलं? याच्यातून त्या जुन्या 17 विद्यार्थ्यांचं वजन काढून टाकलं, राहिलेला कोणाचं असणार? नवीन विद्यार्थ्याचं. समजलंय? क्लिअर? कडक समजलंय? चला पुढचा प्रश्न बघा. एका पेंटिंगची किंमत 14,000 रुपये होती, ती वाढवून नंतर 18,200 रुपये झाली, तर त्यामध्ये किती टक्के वाढ झाली? पहिली किंमत होती 14,000, नंतर झाली 18,200 रुपये. म्हणजेच किती रुपयांनी वाढली? 18तून 4 गेले, 4. 4,200 रुपयाने काय झालेली आहे? इथं वाढ झालेली आहे. आता इथं शेकडामध्ये काढायची, जी पण पहिली किंमत असते ती असते 100%. पहिली 14,000 होती, ती होती 100%. आता कितीने वाढली? 4,200 ने. म्हणजे किती टक्के वाढ झाली? तिरकस गुणाकार काय होणार? 4,200 गुणिले 100 भागिले 14,000. बघा 1 2 3 शून्य गेले, 1 2 3 शून्य गेले, 14 ने भाग दिला, 14 त्रिक 42, हा एक शून्य, किती आले? 30%. म्हणजे वाढ किती झालेली आहे? शेकडा 30%नी. समजलंय? चला पुढचा प्रश्न बघूया. आई वडील यांचे सरासरी वय 24 वर्ष आहे आणि त्यांचा मुलगा हा वडिलांच्या वयाच्या 1/9 पट आहे आणि आई ही वडिलांपेक्षा 6 वर्षांनी लहान आहे, तर संपूर्ण कुटुंबाचे सरासरी वजन किती? सगळ्यात पहिलं बघा, आई आणि वडिलांचं सरासरी वजन दिले, वय दिले किती? 24. किती जण आहेत? 2 जण. मग त्यांचं एकूण वय किती झाले? 24 दुणे 48. आता इथं काय सांगितलंय बघा, जर आईचं वय आपण x मानलं, वडिलांचं काय येणार? यांच्यामध्ये 6चा फरक आहे, 6 वर्षांनी आई लहान आहे, म्हणजेच वडील 6 वर्षांनी मोठे असणार. या दोघांची बेरीज किती? 48. x 2x अधिक 6 बरोबर 48. मग 6 याच्यातून वजा केले, 2x बरोबर 48 वजा 6, 2x बरोबर किती आले? 42. x बरोबर किती आले? 21. x बरोबर आले 21. 21 काय असणार? आईचं वय. वडिलांचं किती येणार? 21 आणि 6 वर्षांनी वडील काय मोठे आहेत, वडिलांचं वय आलं 27. याच्या वडिलांच्या वयाच्या 1/9 पट कोणाचं आहे? मुलाचं. मग 9 ने भाग दिला, 9 त्रिक 27. आता इथे नीट लक्ष द्या बघा, आईचं वय आलं 21, वडिलांचं वय आलं 27 आणि मुलाचं वय किती आलं? 27. त्याच्या 1/9 म्हणजेच 3. आता तुम्हाला काढायची तिघांची सरासरी, म्हणजेच करायला लागेल तिघांची बेरीज भागिले 3. बघा 27 आणि 3 30, 30 आणि 20 50 आणि 1 51. मग 51 भागिले 3, 3 ने भाग दिला, किती आले? 17 वर्ष. म्हणजे त्या सर्व कुटुंबाची सरासरी किती असणार? 17 वर्ष. समजलं का? आता हे तुम्हाला शॉर्ट मध्ये पण सांगितलं असतं मी. 48 ला 48 मधून पहिले 6 वजा करा, 2 ने भाग द्या, किती आले? 21. 21 मध्ये ते 6 वजा केले ते मिळवा, ते असणार मोठ्याचं वय, वडिलांचं वय. 27 त्याचे 1/9, 9 ने भाग द्या 27 ला, किती आलं? 3. मग 21 27 3 बेरीज भागिले 3, किती आलं? 17. समजलंय? पुढचा प्रश्न, एक कार 60 किलोमीटर प्रति तास वेगाने एक ठराविक ठिकाणी 5 तासात पोहोचते,
जर ते अंतर 2.5 तासात पार करायचे असेल तर त्या कारचा वेग किती करावा लागेल? बघा 30 किलोमीटरने 5 तास लागतात. आता जायचे 2.5 तासात. तर स्पीड किती करायला लागेल? भागिले करा 2.5. तर ह्याचा पॉइंट काढला, इथं दिला 0. भाग दिला 5 5 25, 5 10 50, 5 1 5, 5 2 10, 30 गुणिले 2 किती आलं? 60 किलोमीटर प्रति तास. ऑप्शन नंबर 4. त्याला 60 किलोमीटर प्रति तास. बघा 30च्या स्पीडनी 5 तास लागत होते, आता 2.5 तासात जायचे, टाइम अर्धा झाला, तर वेग काय होणार? दुप्पट. 30चा दुप्पट किती होणार? 60. समजलं? अशाही प्रकारे तोंडीही सोडू शकता, पण समजण्यासाठी अशा प्रकारे मी सांगितले. समजलंय? पुढचा प्रश्न, जर y चे x% बरोबर 90 चे 203 एवढी आहे, तर x गुणिले y बरोबर किती? बघा ज्याप्रमाणे सांगितले त्याप्रमाणे लिहायचे. y चे म्हणजेच गुणाकार, x% म्हणजेच x भागिले 100 बरोबर 90 चे म्हणजेच गुणाकार 203 एवढे. कळलं? तर बघा भाग जात असेल देऊन टाका इथंच भाग. 3 त्रिक 9 0, 30 दुने 60. y गुणिले x 100 भागिले आहे ना, तिकडे गेल्यावर काय होणार? गुणिले. 30 दुने किती झाले इकडे? 60. 60 गुणिले 100. मग आपल्याला x गुणिले y काढा किंवा y गुणिले x काढा. x y बरोबर किती येणार? 6 वर 1 2 3 0. किती आले? 6000. ऑप्शन नंबर 3. समजलंय का? ज्याप्रमाणे सांगितले त्याचप्रमाणे घेतले. चे म्हणजे गुणाकार, टक्के म्हणजे भागिले 100, चे म्हणजे गुणाकार 203 तर 203. बरोबर चिन्हाचे 100 भागिले, तिकडे गेल्यावर झाला गुणिले. कळलं? एवढंच. आणि तुम्हाला y गुणिले x केलं काय आणि x गुणिले y केलं काय? सेमच झालं ना. समजलं का? 7 गुणिले 8 काय आणि 8 गुणिले 7 काय? येणार तर 56च ना. त्याचप्रमाणे पुढचा प्रश्न बघा, एका वस्तूची खरेदी किंमत व विक्री किंमत अनुक्रमे 5:3 या गुणोत्तरात आहेत, तर शेकडा तोटा किती? बघा खरेदी किंमत किती आहे? पहिली 5. विक्री किंमत किती आहे? 3. 5 रुपयाची वस्तू खरेदी केली, 3 रुपयाला विकली, काय झालं इथं? 2 रुपये झाला तोटा. शेकडा तोटा किंवा नफा कशात काढतो? नेहमी खरेदी किमतीवर काढतो. खरेदी किंमत किती? 5. 5 बरोबर 100, तर 2 बरोबर किती? तिरकस गुणाकार होणार, काय होणार? 2 गुणिले 100 भागिले 5. 5 दुने 10, 0, 20 दुने 40. म्हणजेच होणार इथं 40% तोटा. कळलं? नेहमी शेकडा नफा किंवा तोटा खरेदी किमतीवरच होतो आणि खरेदी किंमत नेहमी 100% असते. समजलंय? पुढचा प्रश्न बघा, एका दुकानदाराने आपल्या दुकानातील प्रत्येक वस्तूवर 18% सूट द्यायची घोषणा केली, तर 5,550 रुपयाची वस्तू ग्राहकाला किती रुपयात देईल? 5,550 रुपयाची वस्तू आहे, 18% सूट दिली तर किती रुपये घेईल तो ग्राहकाकडून किंवा ग्राहक त्याला किती रुपये देईल? तर काय करायचं इथं? 5,550 चे 18% काढून वजा करा. कळलं? 1 0 गेला, 1 0 गेला, भाग द्या. 5 दुने 10, 5 1 5, 5 1 5, 5 1 5, 2 ने भाग दिला, 2 9 18. इथं गुणाकार 9 1 9, 9 1 9, 9 1 9, 999 रुपयाची दिली सूट. आता ते काय करणार? ह्याच्यातून वजा करणार. 5,550 वजा 999. 10 तून 9 गेला, 1 उरला 1 हातचा. 15 तून 10 गेले, 5 उरले 1 हातचा. 15 तून 10 गेले, 5 उरले 1 हातचा. 5 तून 1 गेला 4. 4,551. ऑप्शन नंबर 2. एकतर 18% काढून वजा करा किंवा डायरेक्ट तुम्ही 5,550 चे 18% काढून वजा न करता 18% सूट दिली म्हणजे किती टक्के राहिली? तर 82%.
डायरेक्ट तुम्ही ह्याचं 82% सुद्धा काढू शकता. शून्य गेला शून्य गेला, 5 दुने 10, 5 एके 5, 5 एके 5, 2 ने भाग दिला, 2 चोक 8, 2 एक 2, 111 गुणिले 41. डायरेक्ट तुम्हाला उत्तर भेटल 4551. कळलं? एकतर 18% काढत असाल तर जी पण रक्कम आली ती एकतर वजा करा, किंवा ती रक्कम ती तेवढे टक्के डायरेक्ट वजा केले पहिलेच, राहिलेले टक्के काढले, राहिलेलेच टक्के तेवढे त्यांनी घेतले असणार. कळले आता? समजलं? चला, अशा प्रकारे आपले आजचे लेक्चर संपले, आपले प्रश्न संपलेले आहेत. एसएससी जीडी 2023-24 साठी बुद्धिमत्ताचं ई बुक आपल्या टिक्कर मराठी ऍप वर भेटेल. ज्याला पाहिजे असेल घेऊ शकता. कळलं? आणि अशाच प्रकारे जर नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या टिक्कर मराठी एसएससी एक्झाम या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ येतील ते भेटून जाईल. बघा, आपल्या इथं अंकगणित, मराठी व्याकरण, बुद्धिमत्ता, सामान्य सगळ्या प्रकारचे लेक्चर होतात. कळलं? आणि जास्तीत जास्त तुम्हाला शेअर करायची लिंक, आपल्या चॅनलची लिंक शेअर करायची, आपल्या लेक्चरची लिंक शेअर करायची, आणि व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करायचंय, आणि कमेंट सुद्धा करायच्यात. लेक्चर कसे आहेत, प्रश्न कसे आहेत, शिकवण्याची पद्धत कसं समजतंय काय, कमेंट नक्की करा. भले चांगली करा वाईट करा, पण कमेंट नक्की करा. ठीक आहे? चला, मग आपलं लेक्चर आजचं इथंच थांबूया. भेटूया दररोज संध्याकाळी 5 वाजता. तोपर्यंत जय हिंद.